सो हे गाईज, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्लॉग मध्ये. सो वेलकम टू आवर चॅनल लाईफ विथ अस. आर्यन नाहीये आज इंट्रो करायला, कारण मी एकटी इंट्रो करते, तो येईल मला आता घ्या. तर गाईज, आज आम्ही जातोय वाडाला. तर वाडाला का जातोय थंबनेल बघून तर तुम्हाला कळलंच असेल. आम्ही जातोय फटाके घ्यायला बाप्पासाठी. तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. ब्लॉग मध्ये काय होणार आहे काय नाही होणार ते तुम्हाला समजेल. चला बाय. गाईज, आम्ही निघालोय आता. कडीस पण दोन झाले चालू आहे फक्त. आणि हा माझा दादा. होय आयुष. घडा मोह नाही, हारण्याचे भय नाही, जिंकण्याचा मोह नाही, भय नाही. स्वामी शक्ती ज्यांच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी. स्वामी शक्ती ज्यांच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी. नाही कुणी सोबतीला, माझे स्वामी सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख रे स्वामी, कष्टामध्ये बळ हे स्वामी, वेदनेचा रंग स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी, कष्टामध्ये बळ हे स्वामी, वेदनेचा. गाईज, आता आम्ही सीएनजी वगैरे भरला आहे आणि सिद्धू दादाला हसायला येतं. आणि ह्याला रील स्टार. आता हा रील्स नाही बनवत का? काय रे थकला? सो बघूया आता पुढे काय होतंय काय नाही होतंय. मी आता पाणीपुरी खाणार आहे. का मारू? बघू शकता अजून 2 दिवस पाऊस पडला की दादा आज कामाला गेला नाही, आम्हाला घेऊन वाढायला. तर गाईज, इथे 2-3 दिवस पासून कंटिन्यू पाऊस चालू होता. तर इथे सगळं भरलंय पाण्याने आणि आम्ही जातोय फिरायला नाही जाते. फटाके आम्ही आता खायला थांबलोय. नाश्ता काय घेऊ? खाण्याशिवाय दुसरं काय दिसत नाही गाईस. काय घेऊ? हे तुला नको का? चालू आहे गाईस. आम्ही आता खायला थांबलोय. सगळं थंड आहे. दादा का हसतोय? गाईस लवकर मार्केट मध्ये दिसेल. ह्याचं बघ. या शेट बाहेर कॅम्पा पाहिजे. कोणता फ्लेवर? एक कॅम्पा दो ना, ऑरेंज फ्लेवर. काय खायचंय? गरम आहे का काय? काही इथे काहीच नाही गरम. गाईज, वेलकम टू अवर चॅनल. हे माझा ब्लॉग आहे हा. दादा हा काय बोलतोय? माझा ब्लॉग आहे हा. आमच्या दोघांचा ब्लॉग आहे हा. लाईफ विथ अस. पाऊस पडणार आहे. इथे मी स्लिप होऊन पडू शकते कारण का मी हिल घातली आहे. कधी पण पडू. पाणी बॉटल दो ना एक. किती वाला ठंडा दो. साधा थंडा. सेवा भाई, शपथ नको भाई. पाणी पाहिजे बाबा. देतो. चायनीज पाणी बॉटल दो. मला विचारत पण नाही कोण एकटे खातात. ह्यांचा भाई चाललाय. मी दिसते की नाही कोणाला? नको, मला पाणीपुरी पाहिजे.
हिला पाणीपुरी खायची आहे गाईस, पण इकडे कुठे पाणीपुरीचं दुकानच नाही आणि ही पाणीपुरीसाठी उपाशी राहणार दिवसभर. मी हॉटेलमध्ये जाऊन खाईल, हॉटेलमध्ये जाऊन खाईल. चायनीज भेटतात, चायनीज पाहिजे इकडे या. आम्ही चायनीजचं प्रमोशन करतोय. बोल. लाईफ विथ काय? लाईफ विथ अस. अच्छा, लाईफ विथ अस ब्लॉगला नक्की बघा. तुला काय बोलायचंय? तुला काय बोलायचं? मला त्याला पाय दुखते, त्याच्या पायात पू झालाय. ते पाऊस येणार आहे, लवकर आवरा. दादा कुठे गेला? दादाचं बघा काय चाललंय. आणि काही खूप दिवस आपले ब्लॉग आले नाही. साकीनाक्याला गेलेलो आम्ही, तिकडे पण आम्ही ब्लॉग केला नाही, कारण का खूप जास्त गर्दी होती, खूप जास्त. त्यात ब्लॉग सांभाळायचं आणि स्वतःला सांभाळायचं की काय. पाऊस आला, गाडीत चल, सरक सरक. सो पाऊस आला, फायनली पाऊस आला. ते लोक बाहेरच आहेत ते बघा, आणि आम्ही दोघे आतमध्ये. जे पैसे घेतले देत नाही आहे. तुझे पैसे नाही माझे पैसे, पण तू मला दिले ना. हे सर्व पैसे तुझे. किती आहेत हे? 10-20 हजार. थँक्यू 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 थँक्यू. असं पाहिजे यार, म्हणजे 50 रुपये घेतले तर 10,000 रुपये देणारा पाहिजे. आणि बायको पण अशी पाहिजे, 50 रुपये देणार. काय बोलला, काय बोलला? आता घेतले तिथं त्याने शाण्याने. गाईस मला पाणीपुरी भेटली नाही. आता पुढे आता पाऊस पण पडायला चालू झालाय आणि गाडी बोलतो बघू. मी चालू गाडी. नको चालू दे दादा. चून आले, माझी कोणाला काही पडलेलीच नव्हती इकडे. मस्त तिला पाणीपुरी खायचं होतं. आम्ही हिला बोलले वडापाव खा, समोसा पाव खा. ही बोलते नको मला गरम नाही, पण टेस्ट खूप चांगली होती आणि हिने खाल्ला नाही. ही दिवसभरात उपाशी राहणार. हॉटेलला जाणार. तू काय खाल्लास? भैया लोकांचे मी समोसा पाव खाल्ला, जिलेबी खाल्ली. हिला नको होती गाईज, मी काय करू. गाईस तू काय खाल्लास रे? मी पण समोसा पावच खाल्ला. मग असं संत होऊन का बोलतोयस? संत आलो आज आम्ही. आणि मी उपाशी आली आहे. घरी जाऊन घरी खाऊन आली आहे. घरी पावभाजी रगडून आले. पावभाजी नाही खाल्ली मी जेवून आली. ह्यानी पावभाजी खाल्ली. त्याने पावभाजी खाल्ली, म्हणतो माझ्या सासूनी बनवली आहे, खूप प्रेमाने बनवली, माझ्यासाठी बनवली. पण असं नाही विचार केला का मी अर्धा पावाला भाजी लावून घेऊन जातो. म्हणजे सासूनी बनवली तर गपागप खाल्ली तू. दादा यार, आणि काय केलं? कुठे बघ कुठे लाईटीचा खांबा पडलेला. तुला दाखव ना असं. नाही ना, माझं गाणं ऐकायचं काय तुम्हाला? तुझ्या ब्लॉग मध्ये आम्ही सगळे दिसले पाहिजे. अरे बस काय, मी त्यांना पाणी बी गोडं पडलंय. थंबनेललाच तुमचा फोटो लावते बस. नदीला पूर बिरायला तुझी साथ बिचारे एका नदीत 14 आहेत. आकाशी चंद्रचा कॉपीराइट येतं ना असं. मी रिमूव्ह करेन. हा टॅलेंट. डोळत तोच साजनी सुखाचे स्पर्श. लागताय. आणि आता आम्ही चाललेत फटाके घ्यायला. तर तुम्हालाही सांगतो, तुम्ही इकडून तिकडून फटाके घेण्याच्या वाडाला घ्या. वाडाला खूप स्वस्त फटाके भेटतात. आणि आता आम्ही सो गाईज, हे प्रमोशन नाहीये, कुठला स्पॉन्सर नाहीये, तो दादा फक्त सांगतोय तुमच्या चांगल्यासाठी. सो आता आम्ही पोहोचू 5-10 मिनिटात. आणि मग तिथे आम्ही फटाके घेऊ. दिवाळी नाही आले, पण बाप्पा आले. बाप्पासाठी, बाप्पाच्या आगमनासाठी फटाके घेऊन जाणार. बोलता शेकडा अडले. काय बोलणार दादा अजून? जाऊन बोलू. ओके. आयुष दादांना बघा कसे बसले आहेत. कंटाळा आलाय त्याला, कंटाळा बिचारा. पोचलेलो आहोत, बघू शकता तुम्ही. आणि आता आम्ही करतोय गाडी पार. फायनली रिच. थांब, गाडी तर पार्क करू. आम्ही आहेत. आम्ही खूप आमिर आहेत.
गाईज आम्ही खूप गरीब आहेत, आमच्याकडे खायला पैसे नाही आहेत आणि आम्ही घ्यायला आलोय फटाके घ्यायला आलोय आम्ही आणि ते पाऊस पडतोय. आपण बाहेर आल्यावरच का पाऊस पडतो? आम्ही आलोय का तुम्ही माहिती काय करायला? अच्छा बीप करे ना, असं का मारायचं होतं तुला? मला जा गेले ते लोक बघा. आम्ही पोचलो आणि आता हे लोक घेणार आहेत फटाके. सो गाईज आम्ही इथे वाडाला पोहोचलो आहोत फटाके घ्यायला. तुम्ही बघू शकता खूप मोठं दुकान आहे आणि बाप्पाच्या आगमनासाठी फटाके घ्यायला आले. काय आणि मी फक्त अशीच आली आहे, मी फक्त सुरसुरी घेणार आहे. मला सुरसुरी पाहिजे. मला जर सुरसुरी नाही दिली तर बघ तिकडे बघा फटाके. ते फटाक्याची पॅकिंग चालू आहे. ह्याचं चालू झालं लगेच. मला सुरसुरी पाहिजे. सुरसुरी घेणार. हे 2,000 मला 2,000 हो या दादा. बघूया आता काय काय घेतोय आम्ही. तुम्ही तुम्हाला दाखवतो काय काय घेणार आहे आम्ही. आणि जेव्हा जेव्हा आम्ही गाडीच्या बाहेर पडतोय ना तेव्हा तेव्हा पाऊस येतोय आणि जेव्हा जेव्हा आम्ही गाडीत बसतोय तेव्हा पाऊसच नाही येतोय. आता आम्ही शूट पण करणार आहे. ते छान छान मस्त फिरणार, खाणार पिणार, हुशार बघत आणि घरी जाऊ. तुझं काय? आम्ही दोघं फुकट मध्ये आले. आमचं काय आहे ना इथे. त्याच काय आहे? फटाके गेलाय सिद्धू दादा आणि आर्यनच फटाके घेते. नाही आम्ही दोघे असेच तिथे तिथे बघतोय. माझं तर नुसते व्हिडिओ चालले आहेत आणि ह्याला बघा आम्ही पिशव्या पकडायला आले ब्लॉग करायला. बघूया आता प्राइस काढणार, भरपूर सारे घेणार आणि एकदाच बिल करणार. मी तुम्हाला दाखवते किती बिल होतोय, किती घेतलंय आम्ही फटाके आणि त्याचं काय रेट आहे ते सगळं तुम्हाला दाखवतो. जर तुमच्या नियर बाय असेल वाडा आणि हा शॉप तुम्हाला नियर बाय लागत असेल तर तुम्ही नक्की इथे विजिट करा. कुठला प्रमोशन नाही आहे ना स्पॉन्सर आहे. मी जस्ट माझे रिव्ह्यू देते आहे किंवा मला पर्सनली किती आवडलं हे सगळं मी सांगते बस. सिद्धूदादाचे फटाके आहेत आणि ते आर्यनचे आणि आमचे फटाके आहेत. एवढे सिद्धूदादाने घेतले आणि ते आर्यनने घेतले आणि अजून त्यांचं चालूच आहे फटाके फटाके फटाके. आणि मी इथे आरामात बसले, कोणाला माझी काही पडलीच नाही. बघा आपले 12 बरे. तुझी वॉरंटी गॅरंटी काय आहे? घरी घरी गेलं तर काय ते जाऊ दे. एक घ्यायचं होतं रे मला. म्हणजे काय काय बोलू हे किती आहे? त्याची पंचायतच चालू आहे, त्याची पंचायतच चालू आहे फक्त. पकडायचं असेल हे ते पकडायचं. हे जळवायचं कसा? तिथे वरती कॅप आहे ना, कॅप खोलली का हे कॅप खोलाय कुठे काय हे जळवायचं आणि फुटला वेळला हातात. अरे हे प्लॅस्टिक आहे दादा. प्लॅस्टिक सगळं आहे. नुसती पंचायत नुसती पंचायत. घ्यायचं काय नाही, पंचायत करायची फक्त. ठीक आहे पायरो तुला नाही पायरो हे आपल्याकडे हाय. अजून काय आहे? ठीक आहे फॅन्टिक फॅन्टिक पाहिजे त्याला. हेड बघा 120 जाईल तुम्हाला. कमी रेंज मध्ये 1500. चांगल्यातला घेतला तर वरती फुटत राहा ना. असं पकडायचं. 228 घरात गेला नो पडचूक. जसं पकडून ठेवायचं फक्त हात, तो फुटत राहणार. कोणाच्या घरात गेला नो पडचूक. मग तुझ्या घरात येणार ते वेगळं. आपल्या झालं सुरसुरी द्यावं काय असेल. अच्छा म्हणजे मगापासून तू तुझे फटाके घेतो, मला सुरसुरी नाही घेतली. माझी काय पडली आहे? ती लोखंडाची बंदूक आहे काय? कुठली दादा?
हे बंदूक बिंदूक नाही पाहिजे का गणपती तर काय ते फटाके तर वाजतात. हा, आहे का? ती कितीला आहे ती? ते सगळं नाही पाहिजे मला. अरे हा खरं सिरियसली मोठे मोठे बंदूक आहे. कितीला येईल दाखवा? ते माहिती ना हेराफेरी पिक्चर मध्ये 2-3 करोड ओम आले. ते नको मला, मला सुरसुरी ती लोखंडाची आहे काय? मग लोखंडाची कोणती आहे? दिसायला लोखंड आहे पण आहे प्लास्टिक. दाखवा जरा एखाद. त्याच्यात हेवी मध्ये आहे ना एक तिथे. अरे बंदूक नको आहे. काव्याला घेतोयस का? दाखवा जरा कोणती ते. हेवी मध्ये आहे बघ. दादा बसलाय, दादाचे फटाके आणि हे आमचे फटाके आणि हा इथे बसलाय, हुश तिथे बसलाय, दादा इथे बसलाय. दिल्लीमध्ये उठवतो ना. एक पण बॉक्स नाही दिला शिवम तर. गेल्या वर्षी तसेच ठेवले. कोणी वाजवले का? नाही वाजवले कोणी. दिवाळीला वापरला आम्ही लोकांना. बघा मला बंदूक काढून द्या ना. डायरेक्ट हेडशॉट. तुला देऊ? हॅलो चालू आहे. हँड्स अप. अरे वाजतच नाही, माझाच पोपट झाला. आता जाऊ नका. तुला उडव काय? बरं घेतो. ठा. तुला उडव? उडव तुला? उडतच नाही. अय्या ह्याच्याकडे आला. स्नायपर आहे माझ्याकडे. हा उडव मला. उडव तुला उडव काय? हँड्स अप. कोण भेटणार का मॅडम बिडम चांगली? तिला उडव काय तुला? असं पण काय एवढं उडव. तुला नको उडव. तुला नाही उडवत. तुला उडव. असं नाही करायचं. आधी असं नाही. टमाटर आणलं पाहिजे. विमल खिसत नाही. टॉप फ्लॉवर मध्ये ह्या नाही दाखवत काय ऍक्शन बिक्शन. काय बोलतोयस? काय नाही बोलत आहे. आता फटाके घेऊन झालेत आमचे. मी तर खूप कमी फटाके घेतले. आर्यने तर खूप जास्त. अरे काय ह्याचे पण बघा किती जास्त फटाके. पॉपर तर बघा किती घेतले. माझे 500 केला सांगते घे तर कोण घेईल पण नाही 500 केला फटाके पॉपर. आता मी ते सगळे उडवणार. आता आर्यनचे 180 ते झालेत ना मस्त. आणि आर्यनचे फटाके आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 5 फटाक्यांचा फरक आहे. कळलं. हे आयुष फोड ना. एक फोड ना रे. ह्याचा 180 के काय एकाचे पैसे देऊ आपण. त्यात काय एवढा. ठो फोड. यातला टाकू 12 शॉट्स मध्ये क्रॅकडी नाही. हे बघा मला पण नाही नाही पित चहा नाही पित मी. आम्ही नाही पित चहा. तुला चहा नाही पित आम्ही. दादालाच द्या एवढे सगळे कप पिएल तो. नाही पण आम्ही चहा पितच नाही. गुळाचा आहे पण चायच नाही पित मी. मस्त आहे टेस्ट. अरे मी चायच नाही पित. तो काय तुम्ही बघू शकता. त्या भाऊंनी आम्हाला चाय मागवले ब्लॅक टी. आणि या लोकांना नको. एवढी टेस्टी आहे. खूप छान आहे चाय पण या लोकांना नको. ब्लॅक टी आहे म्हणून पित नाही पण आम्हाला चहाच नाही. दुधाची असती तरी मस्त पिते. काय पाहिजे? पॅकेट टाका. काय पाहिजे? पागल. पाऊस बघ केवढा जोरात आला. आणि आता पाऊस पडायला लागलाय जोर जोरात. बघू शकतो तुम्ही. मी पायच करते. भरपूर आता हवा सुटली आहे. मस्त आहे बघा. पाऊस पडायला लागले आणि आता आम्ही इथून जाणार जेवणार मस्त फिरत घरी जाणार शूट करणार. करतोय आम्ही बिल. किती वाटतंय? मला जाऊ दे होऊ दे. किती होतं पण किती वाटतंय? राम भगवान 6,000. भगवान 6,000 7-8 हजार. किती वाटतंय? 5,500-6,000 पर्यंत होईल. दोघांचे पण? दोघांचे नाही. एकाचे 5,500-6,000 रुपये तरी होतील. हा पण आर्यनचा किती होईल? आर्यनचा 5,500-6,000 पर्यंत होईल. तुझा? माझा काय 3-3.5-4,000. हा एवढं स्वस्त. आणि माझं असं वाटतं आर्यनचं जाईल 6 पर्यंत. तो बोललाय 7.5. तो बोललाय 6. नाही तो 7-8 बोललाय. हा 6 बोललाय. 5.5 बोलला दादा आणि मी बोलते 6. बघूया आता किती होत आहे. तुम्ही पण गेस करा किती होत आहे.
लास्ट मध्ये दाखवतो. ते घेऊ का? गाईज आम्ही एवढा लांब आलोय वाड्याला आणि एवढा पाऊस पडतोय. छत्री पण आम्ही आमच्या गाडीत ठेवल्या आणि आमची गाडी भिजते. तुम्ही बघू शकता किती पाऊस पडतोय. आणि मगाचपासून पाऊस तर पडतच नव्हता. आता आम्ही जाणार आहे आणि पप्पांचा पण कॉल आलेला तेव्हा मी बोलली करून की पाऊस वगैरे काहीच नाही पडत आणि आता पाऊस पडायला लागला जोर जोरात. आणि छत्री आपण ठेवल्या गाडीत. ठीक आहे, आता छत्री गाडीत आहे, गाडी लांब आहे, आम्ही थांबणार आता 10-15 मिनिटात. जर पाऊस गेला तर आम्ही घरी जायला निघणार आहोत, पण पाऊस खूप पडतोय. गाईज आता बघूया बघूया. बसलो आता आम्ही. टेन्शन आलाय, बिलिंगची वेळ झाले. आमचं काय जात नाही, आम्ही तर फक्त उपट. आर्यनचं 8-9 हजार रुपये तर होईल. आर्यनचा बिल ही भरणार आहे. नाही मी नाही भरणार आहे. भरणार आहे नाही हा भरणार आहे आणि तू भरणार आहे आणि माझं बिल हा भरणार आहे. तुझा बिल तूच भरणार आहेस ना? तुझा बिल तूच भरणार आहे ना? हा गाडी जाय सर्दी ना गद्दारी सप्पाच गाडीच आहे खरं ना. दुश्मन न करे दोस्त ने वो काम गद्दारी करवे दोन हमें इनाम दिया है. बिल चालू आहे. बघूया आता किती होतंय. तो गाईज पहिला आमची भांडण आम्ही आता बोलतो. माझा डार्लिंग आहे. त्यांची आधी भांडण झालेली आणि आता हे लोक एकत्र आलेत परत. बोलतो आता ते कोणामुळे तरी आमचे भांडण झालं होतं. तो व्यक्ती सुद्धा गेला लाईफ मधून. आता मी पण खूप खुश आहे. आम्ही दोघं मिळून बोलतो खुश आहेत आम्ही. आणि असंच आमचं बॉन्डिंग पुढे. तुम्ही दोघं प्लस आम्ही लोक आम्ही सगळे आता बोलतो. आणि आमचं सर्वांचं बॉन्डिंग खूप चांगलं होऊन होते गाईज. तर तुम्ही देखील देवाला अशीच प्रार्थना करा की आमचं बॉन्डिंग जेवढं आहे त्याच्यापेक्षा बिल बघू शकता 13,000. कसं वाटतंय तुला? बिल आणि ते लाईट गेले. बिल 13,000 अजून आलाय. 13,000 रुपये बिल झालाय. 13,000. तर गाईज आमचा बिल आलाय 13,045 वरती. कसं वाटतंय? आम्हाला टेन्शन आलंय बिल बघून. कसं वाटतंय? बिल भरणार आहे तर काय होईल? काम फुटलाय. फक्त आर्यनच्या फटाक्याचे 13,000. दादाचे बघा दादा दाखव. इथे 5,000 म्हणजे टोटल किती झाले? 18,000. 8 बोलणार होते. 18,000 झाले इथेच. 18,000 मी कमी घेतले असते. करोडोच आहे. घेतोय लाईफ विथ मर्चंट. बापरे एकतर इथे लाईट पण गेली आहे. विचार केला होता 3-4 हजार रुपये बिल होईल आमचं, पण आम्हाला माहिती नव्हतं का 18,000 रुपये होतील. एवढं बिल चला आता म्हणजे घेताना सर्व हे घे ते घे ते घे जाऊ द्या. बिलचे बाऱ्याला झाले. बापरे एवढं कसं काय झालं? आजच्या दिवशी सांगितलेलं आधी त्या दिवसाची 25 वाली विमल नाही खायची. शिकार खायला लागणार आज. गष्टी वाईट ब्लॉग मध्ये कट करा. मी बिप करेन. अरे मी बिप करेन. मला नाही समजा एडिटिंग मला येत नाही. मी शिकायचे मला एडिटिंग. आता व्हिडिओ चालू करणार आहे परत मार्केट मध्ये देणार आहे मस्त कमबॅक. अरे ह्यानी कोणतं घेतलं ना? अबे तर मला घ्यायचंच होतं त्याला. सगळंच घ्यायचं होतं पण बिल आलाय. स्क्रीनशॉट पाठवला काय? सर्वांचं हे बघा आता आमचे फटाके पॅक होतात. फटाके मस्त पॅकिंग चालू आहे बघू शकता तुम्ही. आणि एवढं मोठं दुकान आहे. काउंटर आहे बघू शकता. म्हणजे गेला फटाके घेऊन चालले. चलो निघालो आता. माझ्या 4 पिशव्या आहेत. बघितलं ना गाईस 13,000 बिल झालंय. 13,000. जाऊ दे चालेल. आता आमचे फटाके मस्त गाडीच्या डिक्कीत आणि आम्ही जाणार आता इथून जेवायला. कारण मला खूप भूक लागली. कधी हे लोकांनी मस्त खाल्लंय तुझं नाही आणि मी काहीच नाही खाल्लंय.
भूक लागली की नाही? गाईज आम्हाला भैयाची पाणीपुरी खायची आहे. पाणीपुरी नाही खायची मला आता, मला तर जेवायचं आता. मला भूक नाही ते बुफर पाठीमागे पाणी द्या त्याच्यामधून बघ. गाईज आमचं झालंय आता, आम्ही निघतोय इथून. ह्यांची बडबड संपेल तर आम्ही निघू इथून. तर गाईज फटाके बघा पाठी किती आहेत? फटाके घेतले. पूर्ण भरलंय हे. 18,000 फटका लागलाय आता. 18,000 ना 38,000. हा पण आपल्याला डिस्काउंट केला ना त्यामुळे. हे बघा गाईज तुम्ही बिल पाहू शकता. बिल बघून माझ्या पुढच्यातला घो गेलेला. हे आपण प्रीतम चेव्स कडून सर्व एवढे फटाके घेतले आहेत आणि तुम्ही बिल बघाल तर आपलं बिल झालंय 38,178 रुपये. त्याच्यात 21,000 गेला होता. 38,178 रुपये आपलं बिल झालेलं आहे गाईज. माझे 21,000. आम्ही फटाके किती घेतले? 38,000चे. 38,000 जाऊ दे, आता आम्हाला हॉटेलला जायचंय जेवायला. कशाला फोन करतो? त्याच काय होईल, नशीब आता श्रावण आहे. हे दे ना म्हणजे ना. आमचा तर श्रावण आहे, आम्ही व्हेज खाणार आहे की नाही? हा आम्ही व्हेज खाणार. वाडा प्रेम आहे. अरे दादा कुठे गेला? तिथे रेडीमेड भेटणार पाणी पडते बाजूला. हा मला नाही माहिती, मी तर पहिल्यांदा आलोय. गाईज आता आम्ही इकडे आलेत. कसं पकडतोय वाकडा तिकडा तिकडा बंद करत. सॉरी बस हे गणपतीच्या बाजूला मस्त का. गाईज तुम्ही आम्हा लोकांना एकत्र बघताय तर आमचा बॉन्ड परत एकत्र आलेला. आणि सिद्धू दादा आणि आयुष बोलत नव्हते कारण का काय रिझन होतं आय डोंट नो. त्यांचं आमच्या दोघांची भांडण झालं होतं. पहिला खूप महिन्यापूर्वी आमच्या दोघांचं भांडण झालं होतं. असंच बोलण्यावरून झालं होतं आणि एका व्यक्तीमुळे ते भांडण झालं होतं. पण ती व्यक्ती आज आमच्यामध्ये नाही आहे आणि त्यालाही देखील त्याची चुकी समजली आहे. मीही त्याला ऍक्सेप्ट केलं. आमच्या सर्वांचं जे काय होतं आम्ही परत बोलावं लागले. आमच्या दोघांचा जो बॉन्ड होता तो बॉन्ड आम्ही पुन्हा जसं होता तसा परत आम्ही करायचा प्रयत्न करतो आहे. चुकी माझी होती. पहिली गोष्ट तर चुकी माझी होती. मी चुकीच्या व्यक्तीवरती असं सगळं झालं होतं. जरा पाय टाकलेला गुहात पाय टाकलेला गाईज मी. त्याची चुकी ऍक्सेप्ट केली आणि आम्ही आमचा बॉन्ड वाढवणार आहोत. आता आमच्या चौघांचाही बॉन्ड एवढा चांगला होणार आहे. मिसअंडरस्टँडिंग मुळे आमचा बॉन्ड तुटलेला पूर्णपणे. म्हणजे मी कोणाशीच बोलायचो ना, मी साईडला झालेलो. असं झालेलं आमच्याशी बोलायचं नाही ना, आम्ही बोलायचो. म्हणून मी समोरून गेलो सगळ्यांशी बोलायला. माझी चुकी झाली. बॉन्ड चांगला झाला आणि ह्याच्या पुढे खूप स्ट्रॉंग होईल तर तुम्ही बघताय. आणि ज्यांच्यामुळे आमची भांडण झाली त्यांनी प्लीज आमच्या बॉन्डला नजर नका लावू. तर तू काय बोलशील? जय हिंद जय महाराष्ट्र. जय हिंद जय महाराष्ट्र. 38,000चा चुना आता हे आणि रगडदार. आम्ही दुपारी निघालो होतो. आज मी कामावर सुट्टी घेतली होती का तर मला खूप हौस होती फटाके घ्यायची. बाप्पाच्या आगमनाला तर मी आज कामावर सुट्टी घेतली होती. मी सकाळपासून मी आयुषला पूजाला आर्यनला तिघांना सारखा फोन करून उठवतो चला जाऊ. शेवटी नाही म्हणता आम्ही 2 वाजता निघाले घरातून. इकडे पोहोचले पण आम्ही इकडे आल्यावर आम्हाला खूप एन्जॉय वाटलं, मजा आली. एवढं लांबचं ट्रॅव्हलिंग केलं. जरा बाहेर फिरून आले तर मन मोकळं झालं आमच्या लोकांचं. पण आता आम्ही जाणार आहोत जेवायला. खूप भूक लागलेली आहे. आम्ही लोकांनी थोडंफारच काहीतरी खाल्लं होतं. आता आम्ही जाऊन मस्त हॉटेलमध्ये जेवणार. तर तुम्ही प्लीज आम्हाला आमची बॉन्डिंग आहे जशी जेवढी चांगली आहे ना तेवढ्या चांगल्या पद्धतीने आमचा बॉन्ड अजून जास्त वाढवणार. आता आम्ही अजून भरपूर फिरणार. पण आम्ही तुम्हाला सांगणार ना आता कुठे फिरायला जायच्या आधीच नजर लागली तर वाट लागेल ना. आम्ही फिरायला जेव्हा जाऊ तेव्हा सांगू आम्ही. अजून काय नाही, बस पुढे बघा रस्ता जसा जातो तसा चालत जाईल. अजून भेटू आपण थोड्या वेळानंतर. चला गाईज आता आम्ही आलोय धाब्यावरती जेवायला. खूप पाऊस शकता. सो आयुष नॉनव्हेज खाणार आहे आणि आम्ही तिघे व्हेज खाणार. पर्यंत श्रावण आहे तर बघूया. तो नॉनव्हेज खाणार आहे ना आणि आपण व्हेज. कसं वाटतंय तुला? आणि मला सकाळपासून भूक लागल्याला मी काहीच खायला दिलं नाही. मी बोलली आता ऑर्डर काहीच नाही. काय आहे अवेलेबल? पेन फुकट ह्याने मला मारलंय इथे. ब्लॉग जर नाही आला तर समजून जा.
अशी नॉनव्हेज थाळी आलेली आहे आणि इथे व्हेज चाललंय आणि सगळे खात आहेत. कसं आहे रे तुझं? कसं आहे रे दादा तुझं कसं आहे? छान आहे. माझं कुछ हैच नाही. आम्ही खाऊन घेऊ. सगळ्यात जास्त भूक मला लागली रे. रगडायला हे लोक बसले घपाघप ठुसतायत. 1100 1100 गरीब है हम, पॉकेट भी नहीं है हमारे पास. ये बारिश की वजह से ऐसा घूमना पड़ा. बाय गाइस तो पैसे ए काय करतोय? अबे ते आपल्यासोबत थोडी आहे. सॉरी सॉरी. एक जो की दोन शंभरची नोट आहे. ऍड नाही केली त्याच्या. दादा ते ऍड नाही केलं. किती झाले? 10 रुपये. चला तुम्हाला लोकांना ना मी एक्स्ट्रा तुम्हाला लोकांना नाही जे माझ्या सोबत आहे 800 देते. बंद कर ब्लॉग. तर गाईज आम्ही जेवलो वगैरे आता मस्त पोट भरून आणि आता आम्ही निघालोय रिटर्न जायला विरारला. सो ब्लॉग आवडला असेल. दादा गाडी चालवतोय समोर. पाऊस तर खूप जोरात आहे एकदम खूप जोरात. तर दादा गाडी पण चालवतोय. आयुष मस्त बसलाय तिथे रिकाम तेकडा. मदत पण नाही करत गाडीचा. फक्त आले फिरायला. नाही फुकटमध्ये नाही आलेलो. आम्हाला काम होतं फटाके घ्यायला म्हणून आणलो. तर गाईज इथपर्यंत ब्लॉग बघण्यासाठी खरंच थँक्यू. आणि ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक कमेंट शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो परत आम्ही भेटू आम्ही लोक आणि परत आम्ही कुठे कुठे फिरायला जाऊ. त्याचे पण ब्लॉग येत राहतील. तर अशाच काही ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बाय बाय करा. दादा बाय बाय बाय.